चावी घेऊन दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर अरे वा, ते मी वर्षानुवर्ष राहिलो जन्मापासून कदाचित शेवटपर्यंत, पण या घरावर माझा मालकी हक्क नाही. मुंबई जगाच्या नकाशावर चमकणारी ही नगरी, पण तिचा आत्मा आजही मराठी माणसात धडधडतो. या शहराची भाषा, संस्कृती, श्रम आणि संघर्ष या सगळ्यांच्या मुळाशी उभा आहे मराठी माणूस. मुंबई घडवली ती कोळी बांधवांनी, वाढवली ती गिरणी कामगारांनी आणि जपली ती मराठी कुटुंबांनी. ही जमीन फक्त रोजगारासाठी नाही तर संस्कृती जपण्यासाठी उभी राहिली. मुंबईत मराठी माणूस नेहमीच लढत राहिला. लहान घरं, मोठी स्वप्न, जागेचा प्रश्न, अस्तित्वाचा प्रश्न. मुंबईतील कित्येक नागरिक, विशेषतः बीडीडी चाळीमध्ये राहणारे नागरिक, हे शेकडो वर्षापासून तंग जागेत राहत होते. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने पुढाकार घेऊन त्यांना आता नवीन, सुरक्षित आणि सुसज्ज अशी घरं दिली आहेत. की एक आमचं छोटासा तिकडे बेडरूम, हॉल, किचन सर्व म्हणजे एकच इन 120 स्क्वेअर फीटमध्ये. नाव इयर इथे आम्हाला 500 स्क्वेअर फीट भेटलं. 120 कुठे आहे आणि 500 कुठे आहे. महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते चावी दिली म्हणजे केवढं मोठं. मला सगळे आमच्या बीडी चाळीचे लोक सगळे मला अजून भेटले तरी म्हणतात, ओ मम्मी तुमचा आम्ही फोटो बघितला. आय एम व्हेरी हॅपी दॅट आय हॅव गॉट माय ड्रीम हाऊस विच मिस्टर फडणवीस हॅज फुलफिल्ड इट.